महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 चा निकाल लागला आहे। आपल्यावर बोलण्यासाठी विजयी उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। बापू, काय सांगाल, निकाल नेमका काय लागला आहे? तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? अपेक्षेप्रमाणेच या ठिकाणी निकाल लागलेला आहे। वार्ड क्रमांक 5 मधील सर्व जनता सुज्ञ आहे। या सुज्ञ जनतेनं अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान करून, अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान करून या ठिकाणी आमच्या जे पॅनल होतं 2 हात 2 घड्याळ, ते पूर्ण पॅनल या ठिकाणी त्यांनी विजय करून दिलेला आहे आणि परत एकदा वार्ड क्रमांक 5 च्या नागरिकांची सेवा करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। विजयी उमेदवारांची नावं सांगा। मी स्वतः संजय नायकू मेंढे हा त्या चिन्हावर उभा होतो। माझी पत्नी सौ बबिता संजय मेंढे याही हात या चिन्हावर उभे होत्या। त्याचबरोबर करण किशोर जामदार हे घड्याळ चिन्हावर उभे होते आणि शरीन पिरजादे या मॅडम घड्याळ चिन्हावर उभे होत्या। आम्ही चौघही या ठिकाणी पॅनलमधून विजयी झालेलो आहोत। तुम्ही काय सांगणार? परत एकदा जनतेनं तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली, वार्ड क्रमांक 5 मध्ये परत एकदा पुन्हा मला संधी दिली नागरिकांनी सगळं। तुम्ही काय सांगाल? अटीतटीची निवडणूक होती, प्रतिष्ठापनाला लागले होते आणि या ठिकाणी खरोखर जामदार फॅमिलीने करिश्मा दाखवला का? नक्कीच, पण कसं आहे की वॉर्ड क्रमांक 5च्या नागरिकांना सर्वप्रथम मी आभार मानतो की त्यांनी जे प्रेम दाखवले आणि आमच्या परत एकदा विश्वास दाखवला आहे। मला दुसऱ्यांदा त्यांनी निवडून दिले, दुसऱ्यांदा त्यांची सेवा करण्याचा मला चान्स दिला आहे। त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांना नतमस्तक होतो आणि तसेच ते 5 नंबरची जी नागरिक आहेत ती सुज्ञ आहेत, त्यांनी दाखवून दिले की त्यांना ते कुठल्याही आमिषाला बळी न पडता ते जनतेतल्या राहणाऱ्या माणसाला, जनतेचे काम करणाऱ्या माणसाला त्यांनी परत एकदा निवडून दिले। त्यामुळे वॉर्ड क्रमांक 5चा आभार मानतो। या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 5 चा निकाल या ठिकाणी सांगितलेला आहे। 2 हात आणि 2 घड्याळ या असणाऱ्या उमेदवारांचं या ठिकाणी विजय झाला आहे। कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, मिरज।